जवळपास अंतरवाली ते मातुरी 73 किलोमीटर होते. मातुरी ते बाराबाब करंजी घाट 77 होते. बाराबाबळी ते रांजणगाव 79 किलोमीटर होते. आमच्या थोडंफार मागं पुढं होईल 10-5 किलोमीटर ते. अशा पद्धतीने 90-100 किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम. कारण आम्ही जर 10, 15 आणि 20 किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान 1 महिना लागणार आहे जायला. आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली, इथून नेले तिथून नेऊन ॲडमिट केले आणि मग आरक्षणात लढायची कशी. त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे. आता जर 20 किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते 600, 550, 600 भरत. 1 महिना कंप्लीट लागणार आहे. 1 महिन्यात आमच्यावरच्या भाकरी संपत्या आणि पिठं संपते इकडंच. नाही पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी 30 ते 40 किलोमीटर चालू शकतो, फार तर तो ताकदवान असला तर. तो 80 किलोमीटर 70 किलोमीटर चालणार कसा, याचं काय गणित आहे? आम्ही कुठं चालायलो काय तिथं का पंढरपूरचं पांढरं हे काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचे त्यांना. आता टाइमात दिला नाही 7 महिन्याचा. यांच्यात मान्याप्रमाणे वागायचं का प्रत्येक वेळेस? नाही पण प्रश्न असा आहे का ना, प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले हा मग पायी चाललो ना. शक्य असेल त्यांनी पायी चालायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी गाडीत बसायचं. पण पायी जर तुम्ही निघाले तर फार फार तर 30 किलोमीटर 40 किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो. मला 12 वाजता जेवढं चालता येईल तेवढं चलन मी आणि लगेच एसटीत बसन, ते गाडीत बसन आणि पुढे जाईन ते मुक्कामात ठिकाणी. आम्ही काय ठेका नाही घेतला यांचं पै जायला. पै गेल्यावर आरक्षण देणार असले ना मी 24 घंटे उभा नाही राहत. चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा. 24 घंटे उभा नाही राहत, झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चलत राहतो. चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो. मराठा समाज सुद्धा नाही. इथून मुंबई पोहोच तर थांबत नाही. मी आपला चालत उभाट्यात झोपा. चॅलेंज आहे सरकारला. ही चेष्टा नाही, विनोद नाही, चॅलेंज आहे. मी पोहोचतो. चालल्यामुळे थोडंच देणार आहेत. आम्हाला मुंबईत जायचंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.